श्रावण चालू होणार आहे. या खायला वाम फिश. चला, मस्त अंड्याचा रस्सा झालेला आहे. या जेवायला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आपल्या रोशनीच्या ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, आता गटारी आहे म्हणजे बुधवारी, आज मंगळवार. तर मंगळवारी मी मच्छी खाते. तर चला, गटारी तर उद्या आहे. तर आज बघा मी काय काय बनवले या ब्लॉगमध्ये मला बघायला भेटेल. तर चला, ब्लॉग कंटिन्यू आहे बघा. तर मी आज बाजारात काय मच्छी आणली मला आवडते त्याला. इथं आणले माझ्यासाठी मस्त वाम फिश, आणि हिचा ना आज मी 2 टाईम खाईन मस्तपैकी. फ्राय करते आता या मच्छीला मस्त, वाम फिशला. आणि अजून दाखवते तुम्हाला ते अंडी उकडलेले आहेत 4. मच्छी तर कोण खात नाही बोले, अंडी उकड पारसलं म्हणा. तर त्यांच्यासाठी अंडी, कुंजा खाईल माझ्यासारखा मच्छी भात. मच्छी इथं भात गरमागरम. तर चला, आता वाम मच्छी बघा कशी मी मस्त आपल्या आगरी कोली मसाल्यामध्ये मस्त लावून फ्राय करते. चला तुम्हाला दाखवते काय काय टाकते त्याच्यात. तर चला मंडळी, आता वाम मासा घेतलेला आहे. आता याच्यात टाकूया आपण मीठ. टाकूया मीठ टाकला. आणि आता मसाले टाकूया आपले आगरी मसाले. चला, आता टाकूया आपली घरगुती हळद. आणि आपला आगरी मसाला घरगुती वाम फिश बघा. आणि आता आपण आहे ना थोडासा आपण जरा वेगळंच काहीतरी. इथं हे घरगुती आपली धनिया पावडर आहे बघा. सोबत लगे आपल्याला लिंबू पण पिळायचं आहे. हा बघा, असा लिंबू पिळायचा आहे. आणि एकत्र करायचं आहे. हे बघा, जास्त मसाला नाही टाकला मी, आज फिक्कच करते. तर चला, आता तळून घेते मस्तपैकी. आणि लसूण टाकायचे आपल्याला, अद्रक चेचून आता टाकते मी. चला, तर इथे बघा सगळं चेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. अद्रक, मिरची आणि लसूण. जास्त मसाला नाही टाकला, आणि मिरच्या 4 चेचून टाकलेले आहेत. कशी वाम फ्राय करतात बघा आगरी पद्धतीने. चला, आता हे ना फ्राय करूया आपण. चला, मस्त तेल तापले बघा, गरमागरम वाफून येते. मस्त मच्छी फ्राय करते. श्रावण चालू होणार आहे. या खायला वाम फिश. मंडळी, या वाम फिश खायला बघा. चला, आता झाकण देऊन ठेवते याच्याने. जाऊया तुम्हाला दाखवते. चला चला, एकीकडे आपला वाम फिश शिजते आणि इथं मी अंड्याचा रस्सा बनवते. अंडी बघा कशी फोडून घेतली आहेत. इथे घेतले आहे वाटून. याच्यात टाकलेलं आहे मी अद्रक, लसूण, मिरची, कांदा, टमाटा. चला, आता बनवते मी. चला, मच्छी फ्राय झालेली आहे मस्तपैकी. अंडा सोडते याच्यात. रस्सा लाल दिसते ना, तुम्हाला अजून खोबरा टाकायचं आहे. तेल कमी टाकलेलं आहे. हा पारससाठी आणि यांच्यासाठी. माझ्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय बनवलं मी. चला, आता याच्यात वाटण टाकते. वाटण तर तुम्हाला माहिती आहे, तरी पण तुम्हाला दाखवते मी. चला, तर मंडळी हा आपला आगरी वाटण आहे, तुम्हाला माहितीच आहे. मी वाटून ठेवतो. आणि टाकूया थोडंसं अंड्यामध्ये. जास्त नाही टाकत, आमच्या ह्यांना जास्त खोबरा नाही आवडत. ते सांगतात कशात खोबरा नको टाकू, पण मला आवडतं खोबरा. खोबराशिवाय चव नाही, माहिती आहे ना तुम्हाला. आणि आता आपला अंड्याचा रस्सा पण झालेला आहे. हे बघा, आता कलर कसा चेंज झाला बघा. चला, आपले घरगुती मसाले टाकलेले आहेत त्याच्यात, तुम्हाला माहिती आहे. मसाला, हळद, धनिया पावडर वगैरे.
चला आता कोथिंबीर टाकते. आपला झाला. इथं मच्छी फ्राय झालेली आहे. आता गॅस बंद केली. चला आता हे पण झालंय. कोथिंबीर टाकते. असं आता आमचा आजचा मंगळवारचा आहे. चला आता हे झालंय. कोथिंबीर टाकते. चला आता जेवताना भेटेल मी नंतर. चला मस्त अंड्याचा रस्सा झालेला आहे. या जेवायला. इथं ब्राऊन राईस आणि इथं आपलं माहिती आहे तुम्हाला. वाव. चला गॅस बंद. या मंडळी जेवायला. बघा मंडळी किती पसारा केले. सगळं मी सकाळी साफ केलेला. बघा यारा जेवण बनवलं आणि याची नाटकं बघा. काय आहे रे. बघा ए काय आहे तुम्हाला समजते का याची भाषा. याची भाषा समजते का तुम्हाला मंडळी. बघा किती पसारा गेला. बघा येडा. हाय कर सर्वांना. हाय कर. गटारीला या बोल. गटारीला या बोल ना. गटारीला या बोल. बघा चला मंडळी. टाल पाहिजे. चला नंतरला भेटते तुम्हाला. याला टाल येते वाजवायला. चला जेवायला सुरुवात केली. मी आता जस्ट मोबाईल घेतला. सुरुवात केली कधीच. इथं वावचा बाव, अंडा, भात. चला या जेवायला. हॅपी गटारी. तर चला मंडळी जेवून घेतले आणि बसले. आणि आमचं बाबू बघा जेवायला बसलेलं आहे आता. हा बघा त्याच्या आताशी ते जेवतो. चिकन खातात. चिकन त्याच्यासाठी चिकन आहे. आमच्यासाठी मच्छी आहे. चला आता संध्याकाळी ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू करेन. चला आता जरा आराम करतो. भेटतो. बाय. चला मंडळी संध्याकाळ झालेली आणि आम्ही दोघं निघाले फिरायला. 6:30 वाजले. कुठे झालं रे. आता ब्लॉग चालू केलं. आता क्लायमेट दाखवते मला. बघा मस्त पाऊस. संध्याकाळचे वाजले 6:30. बघा कुंजा बघा. मस्त पाऊस पडते आज. चला घनसोलीला चालू आपण. घनसोलीला बघा. चला घनसोली. चला मंडळी आली आईकडून आणि शोरमा खाल्ला आत्ताच. आणि आता पोरांसाठी आणले चिकन. आमच्यासाठी कोळंबी बोंबील. बघा कुंजा तिकडे आहे. तर चला आता चिकन बनवायला घेते. मला दाखवते मी. नंतर मग कोळंबी फ्राय करते. दमलं उद्याचा दिवस आहे मच्छी खायचं आपल्याला. चला आता चिकन बनवते मी. तर मंडळी आता कोळंबी रवा फ्राय करते आणि बोंबील रवा फ्राय करते. आणि मुलांसाठी केलेलं आहे चिकन. हा बघा चिकन केलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि मला दुपारींची वाम मच्छी आहे. हे बघा वाफ येते गरम. चला त्याच्यात खोबरा टाकते. मग झाल्यावर तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये तेच मसाले टाकायचे. आपण वाम फिश तळलेलं ना तसंच तळायचं आपल्याला. चला तर चला मंडळी मस्त कोळंबीला मसाला लावले. अद्रक लसणाची पेस्ट मस्तपैकी. चला तर मस्त असा कुरकुरीत बोंबीला आणि कोळंबी फ्राय झालेली आणि चिकन पण झालेलं आहे आपला. बापरे गरमा गरम. या खायला मंडळी. चला या खायला. हा बघा आता संध्याकाळचं जेवण बघा. राईस खाते बघा. काय खातो रे. बघा राईस खाते. दुपारी चिकन खात होता. आता राईस खाते बघा. चला या जेवायला मंडळी. जेवताना तुम्हाला तर फोटो ब्लॉग कंटिन्यू करेन. दमलो मी. चला बाय. नंतर भेटते जेवणामध्ये. चला मंडळी घेतला जेवायला. वाजले आता 10. चिकन बोंबील दुपारी केलेली वाम रवा फ्राय कोळंबी राईस आणि भाकरी टॅमॅटो. चला जेवायला या. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर चला मंडळी भेटू अशा नवीन ब्लॉगला. चला बाय. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.